तर हाय हॅलो, कशात आहे? होप छानच असाल. तर पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे असे स्वागत करते. तर बघा, होते रक्षाबंधन आणि चालले होते मम्मीकडे. तर जाताना खूप सारा उशीर झाला होता, त्यामुळे हा जो ब्लॉग आहे तर तो नेक्स्ट डे तसाच मी कंटिन्यू केलेला. तर इथे बघा, हे आहे पानफुटीचं झाड. तर याला नॉर्मली पावसाळ्यात जे आहे तर ते खूप सगळे रोपं येतात आणि रोपं ते पडून गेल्यानंतर पानाला किती छान प्रकारे जे आहे तर ती डिझाईन होते. तर बघा, सकाळी झोपेतून उठल्यानंतर मला लगेच हे जे झाड आहे तर ते दिसलं होतं. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. तर इथे तुम्ही बघू शकता त्याला किती छान प्रकारे बाजूने जे आहेत तर ते सगळे पान जे आहे तर फुटलेले आहेत. तर त्याला झाडालाच बघा, मी तुम्हाला दाखवते, मुळ्या फुटल्या होत्या. ते झाडालाच होतं तेव्हाच त्याला खालून मुळ्या आलेल्या. कारण आता मध्ये लास्ट म्हणजे गेल्या आठवड्यात खूप सारा पाऊस झाला होता. तर त्या पावसामुळे जे आहे तर ते खूप छान फूट जे आहे तर ती होऊन त्या फुटेला म्हणजेच की त्या पानांना खालून छान अशा मुळ्या फुटल्या होत्या. तर खूप सारं जे त्याला रोप आहे तर ते तिथे तयार होत असतं. तर हे सगळं झाल्यानंतर दुपारी जेवण वगैरे आराम केला होता आणि त्याच्यानंतर इथे झाला होता चहाचा टाईम. तर बघा, हे आमच्या माऊला प्यायचं होतं दूध. तर किती पटकन मांडी घालून बसली होती. तर चहा नाश्ता झाल्यानंतर मी दादासोबत निघाले होते मंदिरात. तर आज आम्ही दोघीजणी होतो मॅचिंग. तर फायनली पोचलो होतो मंदिराच्या जवळ. तर तिथे छान असा वेव्स होता, नदी आणि पूल वगैरे. तर बाळ होतं त्याच्यामुळे मी तिकडे गेले नव्हते. त्याच्या म्हटलं जाऊ दे, मरू दे, नाही का, की बारकी आहे, पाणी वगैरे आहे, त्याच्यामुळे म्हटलं डायरेक्ट मंदिरातच जाता येईल. सो आम्ही आता फायनली पोचलेलो आहोत मंदिरात. तर बघा, हे जे आहे तर हे आहे शंकराचं मंदिर. तर खेडमध्ये हे जे आहे तर ते नदीच्या शेजारीच आहे. तर केदारेश्वर म्हणून हे जे मंदिर आहे तर ते आहे. खूप छान असा वेव्ज आहे, कारण जवळ नदी वगैरे आहे. आणि तोंड हातपाय धुतल्यानंतर मी चालले होते आतमध्ये मंदिरात. तर माऊ बघा, तिचं आली नाही कुठं, तर लगेच फिरायचं किंवा खेळायचं जे काम आहे तर ते बऱ्यापैकी चालू होतं. तर नॉर्मली बघा, आता श्रावण महिना चालू होता आणि ह्या मंदिरात खूप गर्दी नसते. तर शनिवार होता, तर म्हटलं पाया पण पडून होईल आणि मुलांचंसुद्धा खेळून होईल, कारण मम्मीच्या इथे खूप असं स्पेस नाही आहे मुलांना खेळायला आणि ते खूप वैतागतात. तर त्यामुळे म्हटलं त्यांनासुद्धा खेळून होईल आणि मंदिरातसुद्धा जाता येईल. तर त्यामुळे गेले होते मंदिरात. आणि हा आहे संध्याकाळचा वेव्ज. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे जे आहे तर ते लायटिंग वगैरे केलेली होती. तर बघा, मी आतमध्ये गेले होते मंदिरात आणि तिथे जो अभिषेक वगैरे होता तर तो चालूच होता, त्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मला बाहेर यायला खूप असा वेळ लागलेला. तर तोपर्यंत हा जो बाहेरचा वेव्ज आहे तर तो शूट केला होता कौस्तुभने. तर माऊ जी आहे तर तिचं चाललं होतं मस्ती करायचं काम किंवा खेळायचं. तर बऱ्यापैकी जो वेळ आहे तर तो सगळा तिलाच गेला होता. आणि तिची जी आज ड्युटी होती माऊला सांभाळायची तर ती होती तिच्या मामावरती. कारण पप्पांकडे कौस्तुभ होता आणि मम्मी तर काय आली नव्हती, मम्मी घरीच होती त्यामुळे. आणि मी तर आतमध्ये गेले होते आणि खूप सारी गर्दी होती. तर तिथे बघा, गार्डन वगैरे खूप छान होतं. पण नॉर्मली आता काय झालं आहे, पावसाळा आहे ना, तर त्यामुळे तिथलं जे गवत वगैरे आहे तर ते खूप सारं वाढलेलं होतं. आणि पण कचरा वगैरे खूप सारा नव्हता. माणूस बसेन किंवा खेळू शकेन इतपत जी स्वच्छता आहे तर ती बऱ्यापैकी होती. तर इथे बघा, माऊ जी आहे तर ती अजिबात एका जागेवर बसत नव्हती. तिला सारखं इकडे तिकडे जे आहे तर ते खेळायचं होतं किंवा फिरायचं होतं. आणि पाऊस यायचंसुद्धा वातावरण झालं होतं. सो ती लवकर घरी निघावं यासाठी मग ती तिकडे जाईन किंवा जिथे खेळेन तिथे खेळून देत होतो, कारण घरातसुद्धा खूप सारा वैताग देते. तर हे जे सर्कल आहे तर इथं कारंजा होत्या तर त्या आता बंद आहेत. बरेच दिवस झाल्या बंदच आहेत त्या, पण आधी होत्या तिथं. खूप छान असा जो संध्याकाळचा वेव्ज असायचा तर तो खूप छान होता. कारण हे जे मंदिर आहे तर ते बऱ्यापैकी खूप असं जुनं आहे. माझं जे बालपण आहे तर ते तिथेच गेले किंवा तेव्हापासून जेव्हा मला माहीत आहे तर तेव्हापासून ते मंदिर तरी तिथेच आहे आणि तसंच आहे अजूनसुद्धा. तर इथे बघा, ती आता तिकडून फिरून आल्यानंतर तिच्या दादाला आवाज देत होती. तर मी तुम्हाला आता जो आहे तर तो साईडचा परिसर दाखवते. तर फायनली सगळं उरकून आम्ही आता निघालो होतो घरी. आणि घरी गेल्यानंतर मम्मीने आज केली होती पुरणपोळी जेवायला. तर मम्मीचा जो आहे तर तो स्वयंपाक चालू होता, कारण मुलं घरात असले की खूप सारा वैताग देतात आणि स्वयंपाकसुद्धा करू देत नाही त्यासाठी. आणि मम्मीच्या हातची जी पुरणपोळी आहे तर ती सगळ्यात अगोदर मी घेऊन जे आहे तर ते झालेलं आहे उद्घाटन आणि बसलेले आहे जेवायला. इथे केली होती आमटी. सो आजचा जो व्लॉग आहे तर तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सगळं असं जे आहे तर ते जेवण वगैरे झाल्यानंतर इथे बघा, दोघंसुद्धा मोबाईलमध्ये बसलेले आहेत.
तर ती खूप सारा वैताग देते आणि चिडचिडसुद्धा करत होती, कारण की ते खूप सारा स्पेस खेळायला नाही आहे म्हणून. तर तिला दिला होता मोबाईल. आता मोबाईल बघून झाल्यानंतर तिचं इथं छानपैकी चालू झालेला आहे डान्स. सो माहेरी गेल्यानंतर मुलं ह्या अशा पद्धतीने आजी आजोबांसोबत खेळत असतात. तर तुमच्या घरीसुद्धा असंच असतं का, ते कमेंट्स करून नक्की सांगा. सो चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.